Co-powered by Techno. नाही, अजिबात नाही. वाद विवाद चर्चेमध्ये होत असतात, पण ज्या पद्धतीने बाहेर चर्चा होते तसं कुठेही काही घडलेलं नाही. पटोले साहेब स्वतः त्या बाबतीत बोललेले आहेत, उद्धव ठाकरे साहेब बोललेले आहेत. त्यामुळे आज नक्कीच एखादी लिस्ट ही जाहीर होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे फक्त चर्चेवर विश्वास न ठेवता लोकसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने चर्चा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली. तिथेही काही प्रमाणात थोडाफार वादविवाद झाला असला तरी निकाल आपल्या सगळ्यांना माहिती महाविकास आघाडीचा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेत काय लागला. यंदासुद्धा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. गेम चेंजर असेल लाडकी बहीण योजना, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोकसभेपेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. असं कोण म्हणलं? महायुतीतलं कोण म्हणलं? बरेच नेते म्हणतात. मग त्याचा अर्थ महायुतीचे नेते लाडकी बहीण योजनेला फक्त इलेक्शनसाठी वापरतात असं आपल्याला म्हणावं लागेल. लोकसभेमध्ये जो पराजय त्यांचा झाला त्यानंतर काय आपल्याला करता येईल याचा विचार त्यांनी केल्यानंतर मग कुठंतरी ही योजना त्यांनी आणली. महाविकास आघाडी ही योजना बंद करणार नाही, उलट ह्याला अजून ताकदच देईल. विषय एवढाच आहे की कुठंतरी आता महायुतीतले नेते स्वीकारायला लागले की लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाल्यामुळे विविध योजना त्यांनी आणल्या फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, आणि इलेक्शनसाठीच या योजनेचा वापर केला जातो आहे. हे कुठंतरी चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार कुठंतरी कमी पडलं. शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही, त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला, हाताला काम दिलं नाही. मग या सगळ्या विषयामध्ये कमी पडल्यामुळे त्यांना कुठंतरी विविध योजना आणाव्या लागल्या आणि इलेक्शनसाठी वापराव्या लागल्या. त्याचा अर्थ महायुतीने पराजय हा स्वीकारलेला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर ज्या काही GR काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात निवडणूक आयोग जे आहे ते ॲक्शन मोडवरती आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक छाननी समिती जी आहे ती आता गठीत करण्यात आलेली आहे. 3 जणांची समिती आहे. आरोप केलेला होता की अनेक GR जे आहेत ते आचारसंहिता लागल्यानंतर दुपारी 3च्या नंतर सगळे GR जे आहेत ते बाहेर आले. आता काय की ह्या सरकारला शेवटपर्यंत विश्वास नाही की हे सरकार परत येईल. त्यामुळे कुठंतरी विविध GR त्यांनी काढले. इलेक्शन कमिशनची बैठक आणि प्रेस कॉन्फरन्स ही कधी होणार आहे हे लोकांना तिथं माहीत होतं, नेत्यांना माहीत होतं. तरीसुद्धा सकाळी कॅबिनेट घेतली, त्या कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेतले, घाईगडबडी निर्णय घेतले आणि इलेक्शन कमिशननी त्याला स्थगिती दिली असं कुठंतरी कळतं आहे. त्याच्याचबरोबर हे जे सरकार आहे ना महायुतीचं, याच्या आधीसुद्धा 1.5 वर्षापूर्वी कॅबिनेटमध्ये आणि अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने काही महामंडळं काढली होती, विविध योजना आणल्या होत्या, नमो योजना आणली होती. पण त्या महामंडळाला जे विविध समाजाचे आहेत 1 रुपया निधीसुद्धा दिला नाही, कार्यान्वित केलं नाही, त्याला अध्यक्ष दिला नाही. नमो योजनेला पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता कुठलाही तिथं आला नाही. त्यामुळे हे जे सरकार आहे महायुतीचं ते फक्त निर्णय तिथं घेतं आणि शेवटचा जो निर्णय त्यांचा होता घाईगडबडीने काढलेला तोही इलेक्शन कमिशननी रद्द केला, नाही तर स्थगिती दिलेली आपण सगळ्यांनी बघितलं. आणखी बऱ्याच जणांची आहेत इच्छुकांची रांग लागलेली सकाळपासून पाहायला मिळते, कारण की अनेक जागेंवरचा तेढ आहे. म्हाडा असेल, त्यानंतर ज्या शिवसेनेकडे जात आहेत त्या जागेंवरचे काही उमेदवार इथे भेटायला येतात. काय नेमकं आहे वाद? आता हे जे सगळे उमेदवार आहेत, कोणी माजी आमदार आहे, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी आत्ताचे आमदार आहेत, हे जे लोकातले लोक आहेत, लोकांचं मत या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये चर्चा महाविकास आघाडीची होत असताना, आदरणीय पवारसाहेबांची होत असताना सर्वांचीच इच्छा आहे की महाविकास आघाडीकडनं लढावं, पवारसाहेबांच्या पक्षातून लढावं. पण मोठ्या प्रमाणात इथं मान्यवर येत आहेत. त्याच्यातून एकच आम्ही गोष्ट घेतो की लोकात चर्चा महाविकास आघाडीची सकारात्मक आहे. आता इथं येणाऱ्या लोकांपैकी योग्य उमेदवारांना संधी ही आमच्या पक्षांकडनं दिली जाईल आणि ते उमेदवार लढतीलसुद्धा आणि खूप चांगला स्ट्राईक रेट आमच्या पक्षाचा असेल असा आम्हाला विश्वास आहे. मात्र गेल्या वेळेस बरेच नेते आहेत ते गेले होते आणि त्यांना पुन्हा घेतल्यामुळे जे बाकीचे निष्ठावंत राहिले होते ते नाराज होताना परत पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही नेहमी हेच सांगितलेलं आहे की 80 ते 85% ठिकाणी निष्ठावंतांना पवारसाहेब असतील, जयंत पाटील साहेब संधी देतील.
10-15% इथं कुठंतरी राजकीय समीकरण हे आपल्याला बघावं लागतात आणि त्या अनुषंगाने मेजॉरिटी म्हणजे बहुतांश ठिकाणी निष्ठावंतांनाच संधी दिली जाईल. त्यामुळे लोक कार्यकर्ते पदाधिकारी हे समजून घेतील. सुरुवातीला काही प्रमाणात थोडीशी नाराजगी असते पण हळूहळू ती नाराजगी आपल्याला काढता येत असते. माने देखील अपक्ष अर्ज भरण्याच्या आता तयारीत आहेत. ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाल्यानंतर इंदापुरामध्ये नाराज लोकांचा मेळावा देखील झालेला आहे. 22 ते 29 फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि 4 ते 5 तारखेपर्यंत फॉर्म माघार घ्यायची तारीख आहे. काही लोक आज म्हणत असले तरी फॉर्म भरतील का असा सुद्धा प्रश्न आहे आणि फॉर्म भरला तरी 4 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याचा फॉर्म माघार घ्यायची तारीख आहे. त्यामुळे 4 तारखेनंतरच आपल्याला कोण कसा उमेदवार उभा राहील, अपक्ष कोण उभा राहील, अपक्ष उभा राहिल्यानंतर कोणाची मतं खाईल या सगळ्या विषयावर आपल्याला अजून सखोल बोलता येईल. महायुतीच्या तिन्ही नाही मी एवढंच म्हणेल की यादी थोडीशी बाहेर येऊ द्या. यादी बाहेर आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील आणि त्याच्यावर आपण खूप जास्त डिटेलमध्ये चर्चा करू शकतो. अजिबात नाही. कर्जत जामखेड मी सोडणार नाही. तिथे असणारे स्वाभिमानी लोक मला सोडून देणार नाही. माझं प्रेम त्या मतदारसंघावर आहे, त्यांचं प्रेम माझ्यावर आहे. पवारसाहेबांनी सांगितलं तरी पवारसाहेबांची पाय धरेल की फक्त मला कर्जत जामखेडमधूनच लढायचं आहे. त्यामुळे माझा प्रश्न बारामतीतून येत नाही. बाहेरच्या उमेदवाराला पुन्हा पार्सल पाठवायचं अशा पद्धतीचं पोस्टर देखील आहे ते पसरलेले पाहायला मिळतात. गेल्या 2019च्या इलेक्शनमध्ये सुद्धा बाहेरून पार्सल हा विषय आला होता, चर्चेत आला होता. पण चर्चेत कोणाचा राहिला तर फक्त नेत्यांचा, ते सुद्धा भाजपच्या नेत्यांचा. आता जो फॉर्म्युला लोकांनी रिजेक्ट केला आहे, जे काही वक्तव्य नेत्यांनी भाजपच्या नेत्यांनी केले ते रिजेक्ट करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलेलं आहे. आता परत तेच विषय जर घेत असतील त्याचा अर्थ एकच निघतो, तिथे असणाऱ्या संभाव्य BJPच्या उमेदवाराला आणि भाजपच्या नेत्यांना दुसरं काहीच सुचत नाही, जुन्याच गोष्टी सुचतात. आमचं म्हणणं आहे की कर्जत जामखेडला नवीन काही चांगल्या गोष्टी पाहिजे, ज्या गेल्या 5 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळे मी ते करू शकलो आणि पुढचे अनेक वर्ष मी लोकांच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी असताना खूप काय त्या ठिकाणी मला करायचं आणि ते मी करणार. महायुतीची तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली. त्या संपूर्ण बैठकीमध्ये जवळपास 55 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला जाऊ शकतात अशी चिन्ह आहे आणि त्याचसोबत शिंदेच्या शिवसेनेला जवळपास 78 अशा जागा सुटणार आहेत. कोणाला किती जाणार आहे याच्यापेक्षा माझं एकच मत आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. महाराष्ट्र या देशाची आर्थिक राजधानी आहे. अमित शहा साहेबांनी थोडासा वेळ काढावा महाराष्ट्रात येऊन बसायला. तुम्ही दिल्लीलाच जर या सगळ्या नेत्यांना बोलवत असताल तर या 3 नेत्यांनी जर स्वाभिमान बाजूला ठेवला असेल, सारखं दिल्लीत जाऊन जर ते झुकत असतील, तिथं लाचारी दाखवत असतील, हे कितपत योग्य आहे? अमित शहा साहेबांनी महाराष्ट्रात यावं, चर्चा करावी अशी भूमिका सामान्य लोकांची, म्हणजे कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र टिकवण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि भाजप अमित शहा आणि मोदी साहेबांचा महाराष्ट्र करण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत. आता याच्यात कोणाला किती जागा मिळतात हे आपल्याला बघावं लागेल. पण जसं आम्ही पूर्वी सांगत होतो की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शिंदे साहेबांनासुद्धा आणि अजितदादांनासुद्धा अपेक्षेप्रमाणे जागा मिळणार नाही. पण महायुतीमध्ये वजन एकनाथ शिंदे साहेबांचं नक्कीच वाढलेलं आहे. 78 जागा तुम्ही म्हणत असल्या तरी मला असं वाटतं की ते त्यांचं वजन वापरून, दिल्लीचे कॉन्टॅक्ट वापरून ते जास्तीत जास्त जागा त्यांच्या पक्षाकडे घेतील असं मला वाटतं. त्यांची कुचंबणा होत नाही का? कारण की भाजप वरचढ होताना पाहायला मिळत नाही का? भाजपचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोललेले की आम्ही आता त्याग केलेला आहे, त्यामुळे सर्वाधिक जागा आम्हाला लढावं. अमित साहेबांचं जे स्टेटमेंट होतं की आम्ही त्याग केलेला आहे, त्याच्यातून एकच अर्थ निघतो की बास झालं, आता 2.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला, खूप झालं, खूप त्याग केला, आता याच्या पुढं आम्ही काही त्याग करणार नाही. त्याच्याचबरोबर 2029ला आम्ही एखादी सत्ता या राज्यात आणू आणि BJPचा मुख्यमंत्री बनू असंही ते तिथं म्हणले होते. खरं तर धोक्याची घंटा ही कोणाला असेल तर ही एकनाथ शिंदे साहेबांना, त्या बाबतीत ते काय करतात आपल्याला बघावं लागेल. आता वरचढ 100%
भाजप तिथं होते. भाजपचा प्लॅन हाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री करायचं. ते त्यांचं स्वप्न 2024ला असलं तर ते होणार नाही. विषय एवढाच आहे की आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा पुढं करता येत नाही. जर केला 120 जे उमेदवार त्यांचे निवडून येणार आहेत महायुतीचे, ते 20-30 तर कमी होतील. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा पुढं न करता फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा वापर केला जाईल आणि नंतर त्यांना असं वाटतं की सरकार त्यांचं येईल आणि तिथं मग ते मुख्यमंत्री बदलतील असं कुठेतरी चर्चा आहे. परंतु सातत्याने आपण पाहिलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो कुठेतरी महायुतीकडनं अद्यापही होत नाहीये. एकीकडे श्रीकांत शिंदे मात्र ट्विट करतात की पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच बसतील म्हणून. आता अमित शाह साहेबांचे स्टेटमेंट बघितल्यानंतर श्रीकांत भाऊ असतील, जे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत, खासदार आहेत, त्यांनासुद्धा एक फील आला असेल की अरे बाबा नो, आता BJP आपल्याला वरचढ चढायला लागले. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद तर वाढवली आहे, पण अशात BJP आता काहीतरी आपली खेळी करते. बऱ्याचशा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारसुद्धा एकमेकांचे ते उभे करतील अशी चर्चासुद्धा तिथं सुरू आहे. अशात श्रीकांत भाऊ कुठंतरी वडिलांसाठी पाठबळ देतात, त्यांचे आमदार पाठबळ देत आहेत. पण BJP असा पक्ष आहे, त्यांच्यावर विश्वास कुणीही ठेवू शकत नाही. ते नेत्यांना जवळ करतात, पक्षाला जवळ करतात, संपून टाकतात. हरियाणामध्ये 5 वर्ष ज्या पक्षाबरोबर त्यांनी सत्ता भोगली तो पक्ष त्याचा प्रमुखसुद्धा निवडून नाही आला, अशी परिस्थिती आहे. आता ही दोघांची अशी होऊ नये एवढीच अपेक्षा. पण काही झालं तर महाविकास आघाडी 2024ला सत्तेत येणार महाराष्ट्रामध्ये. पक्षातील राष्ट्रवादी पक्षातील वाद उफाळून आलेला आहे. दीपक मानकर, रुपाली ठोंबरे पाटील आणि इतर अनेक नेते मंडळी जे आहेत ते त्यांच्या विधान परिषदेच्या नियुक्तीवरतून अथवा अनेक महामंडळाच्या नियुक्तीवरतून नाराज झालेले आहेत. नाराजांचा मोठा गट अजित पवारांच्या पक्षात तयार झाला. आज अजितदादा आमच्या विरोधात आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात तिथं लढत आहोत. पण एक गोष्ट इथं सांगतो की त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षाचं काम करत असतील तर ते फक्त अजितदादा आहेत. हे बाकीचे जे काही मंत्री आहेत ते स्वतःसाठी गेलेत, कारवाई थांबवण्यासाठी. कोणाचं तरी घर ईडीली पॅक केलं होतं ते सोडून गेला, कोणातरी जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून. आणि अशात जे इतर पदाधिकारी आहेत, कोणाला आमदारकी पाहिजे होती, कोणाला खासदारकी पाहिजे होती, कोणाला मंडळ पाहिजे होतं, त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत. आता ते नाराजगी व्यक्त करायला लागलेले आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांच्याबरोबर दादांबरोबर गेलेले जे सर्व पदाधिकारी आहेत, बहुतांश कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी, स्वार्थी अशीच काही लोक गेलेले आहेत आणि कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर. पण परिस्थिती आता बदललेली आहे. सरकार काय महायुतीचं येणार नाही म्हणून आता गडबड त्या गोटामध्ये त्या पक्षामध्ये होताना आपण सर्वजण बघू शकतो. ते काही करू शकतात. संतोष बांगर आहेत, ते त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्याबद्दल थोडी चर्चा करा. त्यांचे व्यवसाय काय, बिझनेस काय, आणि त्याच्याचबरोबर काही इतरही भाजपचे एक आमदार काय बोलले होते की आता लाडकी बहीण योजना आहे, आता पैसे गेलेले आहेत, मग महिला आम्हाला मतदान करतील, फक्त BJP चालवायचं. हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यातून एकच कळतं आहे की 1500 रुपये सरकार देत आहे आणि ते असं समजतं आहे की लोकांवर त्यांनी उपकार केले आणि त्या 1500 रुपये महिन्याच्या बदल्यात ते काय मागतायत तर मतं मागतायत. म्हणजे हे जे काय भावना आहे की योजनेचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा, ही भावना या महाराष्ट्रामध्ये नवीन आहे आणि ती चुकीची आहे, जी लोक स्वीकारणार नाहीत. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.